सगळ्यांना नमस्कार. डॉक्टर गोडबोले आज आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये, प्लीज ऑन करता. डॉक्टर तुमचं आमच्या माइंड जिमच्या प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत. अ, आज प्रसिद्ध एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर गोडबोले आपल्या बरोबर आहे. त्यांची एक फॉर्मल ओळख मी थोडक्यात तुम्हाला करून घेत देते आणि मग त्यांच्या हाती माईक सुपूर्द करते. डॉक्टर हे एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि डायबेटॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी GS मेडिकल कॉलेज मुंबई येथून MBBS आणि MD केले असून ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस दिल्ली, आपल्या सगळ्यांना आता ही इन्स्टिट्यूट परिचित आहे या कोविडमुळे, त्यांनी पोस्ट डॉक्टरल डिग्री घेतली आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे ते मेंबर आहेत. तसेच डॉक्टर इन्स्टिट्यूट फॉर ट्रीटमेंट अँड रिसर्च इन डायबेटीस अँड एंडोक्रायनॉलॉजी या संस्थेचे डायरेक्टर आहेत. जहांगीर हॉस्पिटल बरोबर त्यांचे बरेच वर्ष असोसिएशन आहे. 25 ते 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असून वैद्यकीय शास्त्रासंदर्भातील विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. उदाहरणार्थ मेडिकल ट्रीटमेंट, क्लिनिकल रिसर्च, टीचिंग, डायबेटीस एज्युकेशन अँड अवेअरनेस अमंग मासेस. डॉक्टर एकदम कुशल एंडोक्रायनॉलॉजिस्ट असून थायरॉइड डिसऑर्डर्स ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंटमध्ये त्यांचं विशेष एक्सपर्टीज आहे. त्यांना डॉक्टर SN कूपर ओरेशन अवॉर्ड 2011 साली मिळालेले आहे. ते अतिशय उत्तम संशोधक असून डायबेटीस, थायरॉइड, ऑटो इम्युनिटी, रिप्रोडक्टिव्ह एंडोक्रायनॉलॉजी इत्यादी विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे आणि संशोधन अजून चालू सुद्धा आहे. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली आहेत डायबेटीसवर, एक मराठीतून आणि एक इंग्रजीमधून त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. मधुमित्र नावाच्या 2 महिन्यांनी निघणाऱ्या अंकामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग असतो. 25 वर्षाहून अधिक विविध मेडिकल एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये ते फॅकल्टी म्हणून काम करतात, ते शिकवतात. त्यांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स पण खूप दांडगा आहे. असे हे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध डॉक्टर आज माइंड जिमला आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही आज आमच्या माइंड जिमच्या प्लॅटफॉर्मवर आलात त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. तर मी आता डॉक्टरांना सांगते की त्यांनी चालू करावं. आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ प्लीज बंद ठेवा. डॉक्टर 50 मिनिटं आपला विषय मांडतील आणि मग तुम्हाला ओपन प्लॅटफॉर्म असेल, तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रश्न तुम्ही चॅटबॉक्समधनं पण विचारू शकता किंवा आपापला अनम्यूट करूनही विचारू शकता. तर डॉक्टर आता तुमच्याकडे देते. थँक्यू डॉक्टर. बापट मॅडम, तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद ठेवता. माझी स्लाइड दिसते आपल्याला? हो डॉक्टर, दिसते. सर्वप्रथम माइंड जिमच्या संयोजकांचे हार्दिक आभार मानतो. तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याची मला जी संधी आपण दिली, मला निमंत्रित केलं, त्याविषयी मी आपला आभारी आहे. शारीरिक स्वास्थ्य, समज आणि गैरसमज हा आजच्या सत्राचा असा विषय आहे आणि त्यात मी थायरॉइड ग्रंथीचं नेमकं काम काय शरीरात आणि थायरॉइड ग्रंथीचे विकार कोणाला होऊ शकतात आणि ते झाले तर काय होतं नेमकं हे सांगण्याचा जरा प्रयत्न करतोय आणि स्लाइड्सच्या माध्यमातून मी ते सांगण्याचा प्रयत्न करीन. आपण शाळेत शिकलेलो असतो की जीव जे असतात, ऑर्गॅनिझम्स, हे ढोबळमानाने 2 प्रकारचे असतात. एकपेशीय जीव म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि बहुपेशीय जीव. तर एकपेशीय जीव ही आदिम रचना आहे. एकच पेशी सर्व काही कामं करत असते. पण जसे उत्क्रांती होते आणि बहुपेशीय जीवांची उत्क्रांती होते, तसं तसं वेगवेगळी शरीराची कामं करणाऱ्या वेगवेगळ्या पेशी ह्या काम करत असतात आणि मग त्या भिन्न भिन्न काम करणाऱ्या पेशींमध्ये आपसात संवाद असणं आवश्यक आहे, तरच समन्वित प्रकारे शरीराचं काम होऊ शकतं. थोडक्यात संपर्काची काही यंत्रणा भिन्न भिन्न पेशींमध्ये असणं हे शरीराच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे उत्क्रांत जे जीव असतात मनुष्यासारखे, त्या 2 प्रकारच्या संस्था विकसित झालेल्या आहेत संपर्काच्या दृष्टीने. एकाला म्हणतात चेता संस्था म्हणजे नर्वस सिस्टम
ती चेतातंतूंद्वारे किंवा चेतास्राव म्हणजे न्यूरो ट्रान्समिटर्सद्वारे भिन्न भिन्न पेशींमध्ये संपर्क ठेवतात. आणि दुसरी जी संस्था आहे ती अंतःस्रावी संस्था किंवा जिला एंडोक्राईन सिस्टीम असं म्हणतात. आणि त्या संस्थेतून जे रासायनिक पदार्थ निर्माण होतात त्याला अंतःस्राव किंवा हॉर्मोन्स असं म्हणतात. आता आपल्या शरीरामध्ये ग्रंथी अनेक आहेत. ग्रंथी म्हणजे ग्लँड्स. काही प्रकारच्या ग्रंथी त्यांना नलिका असतात, म्हणजे त्यांचे जे स्राव असतात ते जेव्हा बाहेर पडतात नलिकांद्वारे इष्टस्थळी पोहोचवले जातात. उदाहरणार्थ जबड्याच्या खाली दोन्ही बाजूला लाळ उत्पन्न करणाऱ्या लाला ग्रंथी असतात, म्हणजे सलायवरी ग्लँड्स असतात. इथे जी लाळ उत्पन्न होते ती नलिकांद्वारे तोंडात येते आणि तिचं एक मर्यादित काम असतं. अन्नाच्या पचनाला अन्न ते सुलभ करणं हे त्या लाळेचं काम आहे. त्यामुळे जिथून उगम पावते लाळ आणि इष्टस्थळी जिथे पोहोचते त्यात अंतर काही फार नसतं. ह्या उलट शरीरात अशाही काही ग्रंथी असतात ज्यांना नलिका नसतात, नलिका विरहित ग्रंथी. आणि त्यांचे स्राव थेटपणे रक्तात पोहोचतात आणि रक्तात पोहोचल्यामुळे रक्ताच्या अभिसरणामुळे ते शरीराच्या दूरवरच्या भागांवर पोहोचतात. हे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात निर्माण होत असतात आणि त्यांची कामं दूर दूर शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर होत असतात. थोडक्यात हॉर्मोन्स म्हणजे नलिका विरहित ग्रंथींचे रासायनिक पदार्थ. आणि शरीराच्या वेगवेगळ्या भिन्न भिन्न जी कामं असतात त्यांच्यावर या हॉर्मोन्सचं नियंत्रण असतं. आता कुठल्या असतात तर आपल्याला माहिती आहे की थायरॉइड ग्रंथी हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे. आणि ती इथे गळ्याच्या बाहेरच्या बाजूला थायरॉइड ग्रंथी असते. आणि थायरॉइड ग्रंथीच्या शेजारीच 4 पॅराथायरॉइड, पॅरा या शब्दाचा अर्थ शेजारी असलेलं, तर थायरॉइड ग्रंथीच्या शेजारी 4 पॅराथायरॉइड ग्रंथी असतात ज्या रक्तातल्या कॅल्शियमचं नियमन करतात. मग एक हे जिथे जठर संपतं आणि लहान आतडं सुरू होतं त्याच्या त्या खाचेमध्ये स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियास ही ग्रंथी असते. आता ह्या ग्रंथीचं वैशिष्ट्य असं आहे की तिला नलिका देखील आहेत आणि ती नलिका विरहित ग्रंथी म्हणून देखील काम करते. आपल्याला माहिती आहे की अन्नाचं पचन करण्यासाठी जे पाचक रस उत्पन्न होतात ते अनेक ग्रंथी निर्माण करत असतात. स्वादुपिंड किंवा पॅन्क्रियास ही त्यापैकी एक ग्रंथी आहे, पण हे काम ती नलिकांद्वारे करत असते. परंतु रक्तातल्या ग्लुकोजचं म्हणजे साखरेचं नियमन करणारं जे दुसरं महत्वाचं काम आहे स्वादुपिंडाचं, ते इन्सुलिन नावाच्या स्रावामुळे किंवा हॉर्मोनमुळे होतं. ते नलिका विरहित प्रकारे होत असतं. त्यानंतर मूत्रपिंड जी असतात त्या मूत्रपिंडांच्या शेजारी ऍड जसा पॅरा मी शब्द म्हटला शेजारी, तसं ऍड म्हणजे सुद्धा शेजारी किंवा वर. ऍड्रिनल म्हणजे मूत्रपिंडांच्या वरती ज्या ग्रंथी असतात त्याला ऍड्रिनल ग्रंथी म्हणतात. आणि त्यांच्यातून स्टेरॉइड गटाचे हॉर्मोन्स तयार होतात. स्टेरॉइड हा शब्द आपण ऐकतो अनेकदा, तर शरीर आपलं स्टेरॉइड गटाचे अंतस्राव हे निर्माण करत असतं. ते ऍड्रिनल ग्रंथीतून निर्माण करत असतं. त्यानंतर ज्या जनन ग्रंथी आहे त्यामध्ये पुरुषात टेस्टिस म्हणजे वृषण ग्रंथी आणि स्त्रियांमध्ये ओव्हरीज म्हणजे बीज ग्रंथी अशा भिन्न भिन्न स्त्री पुरुषात असतात. आता या सगळ्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्रंथी ही मेंदूच्या तळाशी असते. तिला मराठीत ब्रह्मग्रंथी असं देखील म्हणतात. त्यावरूनच तिचं काम किती महत्वाचं आहे ते आपल्या लक्षात येईल. तर पिट्युटरी ग्रंथी असे काही स्राव निर्माण करते की जे रक्तात गेल्यावर त्या त्या ग्रंथीकडे जातात ते स्राव, आणि मग त्या त्या ग्रंथींना मग ती थायरॉइड असेल, पॅराथायरॉइड, पॅन्क्रियास यांना ती ग्रंथी चालना देते. आणि अर्थात शेवटी सगळ्यांच्या वर मेंदू असतो. त्या मेंदूतच प्रत्यक्ष हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग असतो. जे भूक, तहान, निद्रा, मैथून ही जी आदिम आपली ज्या भावना आहेत त्यांच्यावर नियंत्रण करणारा हा मेंदूतला भाग म्हणजे हायपोथॅलॅमस. तेव्हा ही रूढ अर्थाने ज्याला आपण अंतःस्रावी ग्रंथी म्हणतो अशा या ग्रंथी मी दाखवल्यात. परंतु एक लक्षात घ्या की ज्यांना आपण रूढ अर्थाने अंतःस्रावी ग्रंथी म्हणत नाही, म्हणजे उदाहरणार्थ यकृत म्हणजे लिव्हर, मूत्रपिंड म्हणजे किडनी किंवा चरबी म्हणजे ऍडिपोज टिश्यू, हे अवयव देखील किंवा हृदय देखील काही अंतःस्राव निर्माण करतं, हे मी जर सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल.
त्यामुळे अंतःस्रावी ग्रंथींची व्याप्ती ही पुष्कळ मोठी आहे आणि अनेक, मी म्हणेन शेकडो प्रकारचे अंतःस्राव किंवा हॉर्मोन्स आपल्या शरीरात निर्माण होत असतात आणि काम करत असतात. आता थायरॉइड ग्रंथीचं असं वैशिष्ट्य आहे की एक पुरुषातली वृषण ग्रंथी जर सोडली तर हाताला लागेल किंवा चाचपडून बघता येईल अशी थायरॉइड ही एकमेव अंतःस्रावी ग्रंथी आहे. तिला बाहेरून आपल्याला हात लावता येतो अर्थात. आणि ही एक फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. तिला एक उजवीकडे एक असा मोठा भाग असतो, डावीकडे एक भाग असतो आणि त्याला जोडणारा मध्ये एक पट्टा असतो. त्यामुळे फुलपाखरासारखी दिसणारी ही ग्रंथी आणि ही गळ्याच्या बाहेरच्या बाजूला श्वासनलिका आणि अन्ननलिकेच्या अलीकडे असते. आणि तिचं वैशिष्ट्य असं आहे की ग्रंथी हल्ली आपण जसं गिळतो तशी ती ग्रंथी देखील वर खाली होते. त्यामुळे जेव्हा डॉक्टर पाठीमागून थायरॉइड ग्रंथी चाचपडतात आपल्याला गिळायला सांगतात, कारण त्याला पाहायचं असतं की जे आपल्याला दिसतंय, जी सूज दिसते किंवा काही गळ्यामध्ये दिसतंय ते जर खाताना गिळताना खालीवर झालं तर त्याला थायरॉइड म्हणता येतं. आता थायरॉइड ग्रंथीचे विकार खूपच आजकाल प्रचलित झालेले आहेत. आपल्यापैकी स्वतःला सुद्धा अनेकांना असू शकतात, आपल्या परिचितांपैकी अनेकांना थायरॉइडचे विकार असू शकतात आणि साधारण की अनेक सर्वेक्षण होत असतात. त्यात असं लक्षात आलंय की सुमारे 10-11% भारतीय मंडळींना थायरॉइडचे काही ना काहीतरी विकार आहेत. परंतु अडचण अशी आहे की अनेक लोकांना हे माहितीच नसतं की आपल्याला थायरॉइडचा विकार आहे. एक तर त्यात अडचणी असतात. एक म्हणजे थायरॉइडच्या चाचण्या ज्या असतात त्या अनेक ग्रामीण भागात काही ठिकाणी उपलब्ध देखील सहजपणे नसतात. कधी कधी जी लक्षणं असतात थायरॉइडची ती इतर अनेक विकारांमध्ये समान लक्षणं होत असतात. त्यामुळे जर ते लक्षात आलं नाही किंवा हे लक्षण थायरॉइडमुळे असू शकतं हे त्या डॉक्टरच्याच जर मुळात लक्षात आलं नाही तर तो ती चाचणी सांगणार नाही. किंवा काही लक्षणं ही प्रकट होत असतात पण ती इतकी सावकाशपणे ती वाढतात की समोरच्याला जो रोज माणूस बघतोय त्या व्यक्तीला त्याला हे समजत नाही की हे बदल इतके सूक्ष्म प्रकारे होत असतात की ते लक्षातच येत नाही चटकन. आणि त्यामुळे अनेकदा थायरॉइडचा विकार याचं निदान न होताच तो असा शरीरात सुप्त अवस्थेत किंवा प्रकट अवस्थेत जरी असला तरी आपल्याला तो लक्षात येत नाही. हे मी जे आता भारतातली आकडेवारी आहे ती पुन्हा अधोरेखित करतोय. 11% सुमारे भारतीय लोकांना थायरॉइडचे विकार आहेत असा एक अंदाज आहे. आता मी जे मगाशी सांगितलं की अनेकांना गोंधळ उडतो की मला जे लक्षण होत आहे हे लक्षण थायरॉइडमुळे आहे की दुसऱ्याच काही कारामुळे आहे. आणि कधी कधी थायरॉइडचा आजार असेल ही शंका देखील येत नाही आणि म्हणून आजार असून सुद्धा त्याचा उपचार योग्य त्या प्रमाणात होतच नाही, निदानच मुळात होत नाही. आता थायरॉइडचं काम काय आहे? अर्थात थायरॉइडचं काम आहे काही स्राव किंवा काही हॉर्मोन्स तयार करणं जे रक्तात येतात आणि मग शरीराच्या दूरवरच्या भागात किंबहुना मी म्हणेन प्रत्येक पेशीला थायरॉइडचा स्राव हा मिळतच असतो. थायरॉइडचे 2 प्रकारचे स्राव निर्माण होतात, T4 आणि T3. ही नावं आता आपल्या निदान सुशिक्षित मंडळींना ही आता परिचयाची झालेली आहेत. आता 4 आणि 3 या आकड्यांचा अर्थ काय बरं? तर T4 आणि T3 ह्या स्रावांच्या रासायनिक रचनेत आयोडीन अणूची जी संख्या असते म्हणजे ॲटम्स ऑफ आयोडीन, मग ते 3 असतील तर त्याला T3 म्हणतात आणि 4 असतील तर त्याला T4 म्हणतात. तर थायरॉइड ग्रंथी ही बहुत करून T4 तयार करतं आणि मग शरीराच्या भिन्न भिन्न पेशी आपल्या गरजेनुसार T4चं रूपांतर T3 मध्ये करतं आणि T3चा वापर करतात पेशी. तुम्ही विचाराल थायरॉइड ग्रंथीचं मुळात कामच काय आहे शरीरात? तर पहिलं महत्वाचं काम, मूलभूत काम म्हणजे ऊर्जेची निर्मिती आणि वापर, तापमानाचं नियमन, ऑक्सिजनचा व्यय, आपल्या खाद्यपदार्थात जे प्रथिन, कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, खनिज, पाणी यांचं घडण आणि विघटन, रक्ताची निर्मिती, बौद्धिक आणि मानसिक कार्य, लहान मुलांमध्ये उंचीची वाढ, लहान मुलांमध्ये पौगंडावस्थेत जो लैंगिक विकास होतो तो, जनन कार्य म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फंक्शन, हे सगळं आणि शिवाय इतर अंतःस्रावी ग्रंथींवर प्रभाव टाकणं असं बहुविध काम थायरॉइड ग्रंथी आणि तिचे स्राव करत असतात. थोडक्यात सांगायचं तर, एका वाक्यात सांगायचं तर, प्रत्येक शरीरातली पेशी ही थायरॉइड हॉर्मोनच्या
नियंत्रणाखाली नियमनाखाली असते. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीचं हे अत्यंत महत्वाचं काम आपल्या शरीरात चालू असतं. आता जेव्हा आपण थायरॉइडचे विकार म्हणतो तेव्हा एक तर थायरॉइडच्या कार्यात म्हणजे फंक्शन मध्ये जर काही बदल झाला तर विकार होऊ शकतात, किंवा थायरॉइडच्या रचनेत म्हणजे स्ट्रक्चर मध्ये जर फरक पडला तरी थायरॉइडचे विकार होऊ शकतात. आता प्रथम थायरॉइडच्या कार्यात जर फरक पडला तर काय होईल की थायरॉइड मधून जे स्राव निर्माण होतात त्यांची पातळी ही कमी किंवा जास्त होईल, म्हणजे हायपोथायरॉइडिझम, ज्याला मराठीत थायरॉइड अल्पक्रियता असं म्हणता येईल, त्या विकारामध्ये थायरॉइड ग्रंथी कमी प्रमाणात म्हणजे गरजेपेक्षा शरीराच्या गरजेच्या तुलनेत कमी थायरॉइडचा स्राव निर्माण करत असते. या उलट हायपर थायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड अतिक्रियता, या विकारामध्ये रक्तामध्ये थायरॉइडच्या हॉर्मोनची पातळी ही शरीराच्या गरजेपेक्षा जास्त असते आणि थायरॉइड ग्रंथी नको इतके थायरॉइडचे स्राव शरीरात निर्माण करत असते. तेव्हा हे दोन स्थूलमानाने ढोबळमानाने दोन प्रकारचे थायरॉइडचे विकार आहेत, ज्यांचा संबंध थायरॉइडच्या कार्याशी आहे म्हणजे फंक्शनशी आहे. पण कधी कधी थायरॉइडच्या रचनेतच काही गडबड झाल्यामुळे त्याला स्ट्रक्चरल प्रॉब्लेम म्हणता येईल, रचनेशी संबंधित अशा काही समस्या उत्पन्न होतात. आता गॉयटर असा शब्द आपण काही जणांनी ऐकला असेल, मराठीत गलगंड असं म्हणतात. तर गॉयटर म्हणजे काय, तर थायरॉइड ग्रंथीचा जेव्हा आकार वाढतो तेव्हा त्याला गलगंड म्हणतात. आता गलगंड झाला म्हणजे काहीतरी आजार झाला असं कृपया समजू नका. कधी कधी सामान्यपणे सुद्धा थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढू शकतो, त्यात समस्या किंवा आजार विकार असतो असं नाही. उदाहरणार्थ पौगंडावस्थेत मुलं मुली वयात आल्यानंतर त्यांच्या थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढतो, मग तो काही विकार नसतो. गरोदरावस्थेत सुद्धा कधी कधी थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढतो, तो काही विकार म्हणत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी गलगंड झाला म्हणजे गॉयटर झाला म्हणजे काहीतरी आजारच आहे, त्याला कापूनच टाकायला पाहिजे, शस्त्रक्रिया करून घ्यायला पाहिजे असं नसतं, हे कृपया लक्षात घ्या. त्यातही आम्ही एक बघत असतो की ही पूर्ण ग्रंथीच आकाराने वाढली आहे का तिच्यात काही गाठ किंवा नोड्यूल निर्माण झालाय. आता गाठ सुद्धा एकच गाठ आहे का अनेक गाठी आहेत त्याचा अर्थ भिन्न असतो. कधी कधी गाठी अनेक असतात पण त्यातली एकच गाठ मोठी असते. आता गाठ जेव्हा असा शब्द आपण डॉक्टर उच्चारतात तेव्हा स्वाभाविकपणे त्या रुग्णाला काळजी वाटते की गाठ म्हणजे कॅन्सर आहे का, कर्करोग आहे का. तर हे लक्षात घ्या की थायरॉइडच्या गाठींमध्ये एक 10 ते 15% कॅन्सरची शक्यता असते. त्यामुळे गाठ दिसली किंवा ती कापून टाकायला पाहिजे, त्याचा काहीतरी उपचारच केला पाहिजे अशी अजिबात गरज नसते. किंबहुना शरीरात केवळ 10 ते 15 गाठींनाच शस्त्रक्रिया करून काढून टाकायला लागतं, कारण कर्करोगाचं प्रमाण गाठींमध्ये तितकंच असतं. त्यामुळे अनेक गाठींचं काहीच करायचं नसतं. पण समजा एखादी गाठ अचानक उद्भवली, झपाट्याने वाढायला लागली, हाताला टणक लागली किंवा दगडासारखी ती घट्ट वाटायला लागली किंवा ती गिळताना वर खाली करत नाहीये अशी जर गाठ असेल तर मग आम्हाला कॅन्सरची जरा शक्यता वाढते असं एक लक्षात येतं. आणि कधी कधी वय काय आहे त्या व्यक्तीचं, स्त्री आहे का पुरुष आहे यालाही महत्व आहे. उदाहरणार्थ तरुण पुरुषामध्ये जर थायरॉइड मध्ये गाठ असेल तर मग त्यात कॅन्सर असण्याची शक्यता जरा जास्त असते. अनेक गाठी असतील, साधारणपणे समान आकाराच्या अनेक गाठी असतील तर त्यात कॅन्सरची शक्यता कमी असते. एकच गाठ असेल किंवा अनेक गाठींपैकी एकच गाठ मोठी असेल तर मग त्या तुलनेने कॅन्सरची शक्यता वाढते. तेव्हा हे जे आहे ते स्ट्रक्चरल थायरॉइडचे विकार म्हणजे रचनेशी संबंधित असलेले थायरॉइडचे विकार आहे. आता मी मगाशी म्हटलं की ढोबळमानाने थायरॉइडच्या कार्यानुसार दोन प्रकारचे विकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. हे अर्थात मी विषयाचं सुलभीकरण करतोय, इतकं ते सोपं नसतं. तर डावीकडे जे आहे हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड अल्पक्रियता, थायरॉइड थोडस तितकंस सक्रिय नसतं आणि ह्याचा अर्थ आहे की शरीराच्या गरजेनुसार थायरॉइड ग्रंथी तेवढ्या प्रमाणात ते स्राव निर्माण करत नसते. या उलट उजवीकडे आपण बघतोय लिहिलाय हायपर थायरॉइडिझम, म्हणजे थायरॉइड फारच सक्रिय, नको इतकं सक्रिय झालेलं आहे, थायरॉइड अतिक्रियता. त्यामुळे शरीराच्या गरजेपेक्षा सुद्धा थायरॉइड हॉर्मोनची निर्मिती एकतर वाढलेली असते किंवा कुठून अन्य ठिकाणाहून थायरॉइड हॉर्मोन तयार होत असतात, रक्तात येत असतात आणि रक्तातली पातळी ती वाढलेली असते.
आता थायरॉइडच्या विकाराचं निदान कृपया एक लक्षात घ्या, फार मोठा गैरसमज आहे. हे रुग्णाच्या लक्षणांवरून केलं जात नाही, तर तक्रारीवरून ते थायरॉइडचा आजार आहे का नाही हे ठरवलं जात नाही. तर विकार आहे का नाही हे प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीच्या आधारे म्हणजे लॅबोरेटरीत केलेल्या टेस्टच्या आधारे निदान केलं जातं. अनेकदा थायरॉइड ग्रंथीच्या विकाराची लक्षणं तर अनेक असतात, पण प्रयोगशाळेत केलेली चाचणी ही सामान्य असते. अशा वेळी त्या व्यक्तीला थायरॉइडचा आजार आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे निदान हे चाचणीवरून केलं जातं. आणि ही जी चाचणी 3 असतात, मी मगाशी T3 T4 असा उल्लेख केला, ते थायरॉइडचे स्राव आहेत. पण त्यांना नियंत्रणात ठेवणारा जो स्राव मेंदूच्या तळाशी असलेली ब्रह्मग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड जी असते ती हा स्राव निर्माण करते. TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, थायरॉइडला चालना देणारा स्राव पिट्युटरी ग्रंथी निर्माण करते. रक्तात जातं TSH आणि थायरॉइडला चालना मिळते, मग ती निर्माण होतं, T3 निर्माण होतं. तर बहुत करून सगळ्यात जर महत्वाची कुठली जर चाचणी असेल तर ती TSH आहे. आणि हे TSH जी सामान्य श्रेणी किंवा नॉर्मल रेंज म्हणून ते हे आहे. आता उलट असतं, थायरॉइड अति काम करू लागलं तर मेंदूला तेवढं काम करण्याची गरज नाही ना, मग TSH कमी होतं. त्यामुळे ही जी खालची पातळी आहे, सामान्य जी आपण श्रेणी म्हणतोय त्याच्या खालची पातळी, त्याच्याही खाली जर TSH गेलं तर मग हायपर थायरॉइडिझमची शक्यता असते. पण मुळात थायरॉइडच इतकं काम करतंय की मेंदूला काही कामच राहत नाही, म्हणून TSH कमी होतं. या उलट थायरॉइड जर कमी काम करत असेल तर शेवटी शरीराचा प्रयत्न असतोय की थायरॉइड कडून जास्तीत जास्त काम करून घ्यायचं. आणि म्हणून मग मेंदूला एक संदेश जातो की बाबा रे, थायरॉइड व्यवस्थित काम करत नाही, त्याला जरा चालना दे, त्याला जरा डोस. आणि मग म्हणून TSH वाढायला लागतं. आणि मग ही जी पातळी आहे ती पातळी TSH ची जेव्हा वाढते तेव्हा हायपोथायरॉइडिझमची शक्यता फार वाढते. परंतु हे जे मी तुम्हाला जे 0.45 आणि 4.12 हे जे पातळी सांगतोय, मर्यादा सांगतोय, तर असं नसतं की 4.12 आहे ना आणि लगेच 5 असा रिपोर्ट आला की म्हणजे मग तो माणूस हायपोथायरॉइड झाला आणि लगेच त्याला औषध सुरू करावं. हे अनेकदा आपल्याकडे घडतं. थोडासा एक जो रिपोर्ट असतो तो थोडासा खराब असतो, क्षुल्लक असतो, आणि लगेच त्या व्यक्तीवर एक शिक्का मारला जातो, बाबा रे तुला थायरॉइडचा आजार आहे. एकदा शिक्का बसला की कोणी तो तपासून पुन्हा बघत नाही. जे औषध सुरू केलं जातं ते आपलं वर्षानुवर्ष आयुष्यभर आपलं चालू ठेवलं जातं. त्यामुळे खरोखरच किती ती पातळी वाढली आहे, किती कमी झाली आहे, ह्याच्यावरून तज्ज्ञ माणसांनी ते निदान करावं. तज्ज्ञ नसलेल्या माणसांनी निदान करू नये हे मी अनुभवावरून सांगतो. अनेक लोकांच्या निष्कारण सुरू झालेल्या औषधं मी बंद केलेली आहेत हे मी अनुभवावरून सांगू शकतो. आता कोणती लक्षणं आहेत बुवा, तर जे तुम्ही डावीकडे पाहिलं हायपोथायरॉइडिझमची लक्षणं, आणि पहिलं लक्षण मी लिहिलेलं आहे की त्याचं स्पष्टीकरण देता येणार नाही अशी वजनात झालेली वाढ. आणि उजवीकडे जर तुम्ही बघितलं हायपर थायरॉइडिझमचं लक्षण, तर 1 क्रमांकाला लिहिलेलं आहे की स्पष्टीकरण देता येणार नाही अशी उंचीत वजनात झालेली घट. त्यामुळे वजनात जर वर खाली काही झालं तर मग थायरॉइडच्या विकाराचं ती शक्यता, ती शंका येते. हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असतं, पण मला म्हणूनच जरा इथे थांबून जरा याचं स्पष्टीकरण द्यायचं. एक लक्षात घ्या की आपण जेव्हा वजन म्हणतो ते वजन कशाने बनलेलं असतं, तर आपल्या शरीरात पाणी, स्नायू, चरबी, अवयव यांचं एकत्रित वजन जेव्हा आपण करतो तेव्हा त्यांनी स्वतःचं वजन बनतं. आणि आपण जेव्हा स्थूलपणा म्हणतो तेव्हा आपल्याला अतिरिक्त चरबी अभिप्रेत असते. कोणी एखादा मल्ल व्यायाम करून त्यांनी स्नायू कमावले, त्याचं वजन वाढेल, पण म्हणजे तो स्थूल आहे असं आपण म्हणणार नाही ना, कारण त्याचे स्नायूंचं ते वजन असतं, चरबीचं वजन नसतं. त्यामुळे एक लक्षात घ्या, थायरॉइड ग्रंथीच्या विकारात मग हायपो असेल ना तर काही असेल, चरबी वाढत नाही. त्यामुळे हा एक जो मोठा भ्रम आहे समाजात पसरलेला की हायपोथायरॉइडिझम मध्ये व्यक्ती स्थूल होते, चुकीचं आहे. स्थूलपणा म्हणजे अतिरिक्त चरबी, थायरॉइडचा आणि चरबीचा संबंध नाही. हायपोथायरॉइडिझम मध्ये शरीरात थोडं पाणी जास्त प्रमाणात साठतं म्हणून वजन वाढतं, त्याला आपण स्थूलपणा म्हणत नाही. ह्या उलट हायपर थायरॉइडिझम मध्ये ऑक्सिजनचा व्यय वाढतो आणि स्नायूंचं विघटन होतं आणि म्हणून वजन कमी होतं. आता जे काही वजन थायरॉइडमुळे जास्त झालं असेल किंवा कमी झालं असेल
ते औषधोपचार देऊन तेवढं वजन मग भरून निघतं, मग ते कमी होईल, पुन्हा पूर्ववत होईल. पण काही लोकांचा एक समज असतो, अरे मला थायरॉइडचा विकार झालाय आणि म्हणून माझं वजन कमी होत नाही. निराधार समज आहे, असं काही नसतं. थायरॉइडच्या व्यक्तीही पुरेसा प्रयत्न केला तर वजन कमी करू शकतात, असं काही नाहीये. तेव्हा स्थूलपणाचं सर्वात महत्वाचं कारण थायरॉइड हे नसून गरजेपेक्षा अतिरिक्त उष्मांकाचा आहार घेणं, अपुरा व्यायाम करणं, अनुवंशिकता ही स्थूलपणाची कारणं आहेत. थायरॉइडचं विकार हे स्थूलपणासाठी कारणीभूत नसतात, हे कृपया लक्षात घ्या. आणि कधी कधी अनेक लोक थायरॉइडचा रिपोर्ट चांगला आहे पण केवळ स्थूल आहे म्हणून थायरॉइडचं औषध घेतात या आशेने किंवा वजन कमी होईल, तर हे तर निरुपयोगी आहेच, पण हे धोकादायक आहे. थायरॉइडचा विकार नसताना वजन कमी होईल ह्या वेड्या आशेने थायरॉइडचे औषधं घेणं हे अत्यंत धोकादायक आहे. त्यांनी हाडं ठिसूळ होऊ शकतात दीर्घकाळावर आणि हृदयाचे ठोके जलद आणि अनियमित होऊ शकतात. त्यामुळे वजन आणि थायरॉइड याविषयी जो भ्रम आहे तो कृपया मनातून काढून टाका. आता दुसरा जो इथे जे लक्षण दिसतंय की हायपोथायरॉइडिझम मध्ये थकवा येतो माणसाला आणि पेटके येतात, मुंग्या येतात, पाय दुखतात, पोटऱ्या दुखतात, केस गळतात. आता केस हे दोन्ही विकारात गळू शकतात, हायपोथायरॉइडिझम मध्ये गळू शकतात, हायपर थायरॉइडिझम मध्येही गळू शकतात. किंबहुना हायपोथायरॉइडचा इलाज सुरू केल्यावर औषधामुळे सुद्धा केस जास्त गळतात, पण त्याला काही निरुपाय असतो. कधी कधी हायपोथायरॉइडिझम मध्ये त्वचा ही कोरडी पडते आणि त्याच्यातून असे पांढरे असे काही कण बाहेर पडतात. तेव्हा ही स्थूल मनाने हायपोथायरॉइडिझमची काही लक्षणं आहेत. आपण जर हायपर थायरॉइडिझमची लक्षणं बघितली तर पुन्हा इथे देखील थकवा येतो. तर मी म्हणतो ना, स्नायूंचं विघटन होत असतं, ऑक्सिजनचा वेळ वाढलेला असतो आणि काही थायरॉइडच्या जे विकार असतात, ज्यात थायरॉइड जास्त काम करत असतं, त्यात डोळ्याचेही काही विकार होतात. डोळे मोठे दिसतात, म्हणजे समोरच्या माणसाला वाटतं की हा माणूस रागावलेला आहे का काय. मोठे असे बाहेर आलेले डोळे असतात किंवा लाल झालेले डोळे असतात, पाणी सारखं येत असतं किंवा कधी कधी एक गोष्ट दोन दिसतात. आणि भावनाशीलता म्हणजे चिडचिडेपणा किंवा फारच काळजी वाटणं, अस्वस्थपणा, माणूस एके ठिकाणी स्वस्थ बसू शकत नाही, अशा प्रकारची लक्षणं हायपर थायरॉइडिझम मध्ये दिसू शकतात. आणखी काही लक्षणं आहेत. हायपोथायरॉइडिझम मध्ये माणसाला जास्त थंडी वाजते, म्हणजे इतरांना गरम वाटत असतं आणि हा माणूस पांगून घेऊन बसलेला असतो. कधी कधी केस गळती होत असते, मी मगाशीच सांगितलं. सूज येते कारण पाणी साठतं ना, मग ते चेहऱ्यावर साठतं, चेहरा सुचका वाटतो, डोळ्याभोवती सूज असते आणि माणूस एकंदर असा मठ्ठ झाल्यासारखा, लगेच तो प्रतिसाद देत नाही. तुम्ही बोललात तर थोडा त्याला एकूण दल ज्याला म्हणू, त्याच्या डोळ्यांमध्ये भावना शून्य झाल्यासारखा कधी कधी असतो. कधी कधी फारच इतका थकवा असतो की माणसाला काही काम करण्याची इच्छाच नसते आणि जीभ अशी जड झाल्यासारखी वाटते. जीभ शब्द व्यवस्थित स्वच्छ बाहेर पडत नाही, भूक मंदावू शकते आणि जसं मी म्हटलं केस गळू शकतात, नख तुटू शकतात थोडी आणि एकूणच काही काम करण्याची अनिच्छा, आळस, त्वचा कोरडी पडणं किंवा स्नायू दुखणं आणि बद्धकोष्ठ ही अशी वेगवेगळी प्रकार हे होत असतात. बायकांमध्ये अनेकदा पाळी नियमित राहते पण अंगावरून जास्त जायला लागतं आणि फारच जर तीव्र स्वरूपाचा जर थायरॉइडचा हा हायपोथायरॉइडचा विकार असेल तर माणूस मग थंड पडायला लागतो आणि हळूहळू त्याची शुद्ध हरपते, माणूस बेशुद्ध होऊ शकतो. डोळ्याचे ठोके जे असतात हे मंद व्हायला लागतात आणि अनेक प्रकारचे कधी कधी अतिदक्षता विभागात सुद्धा तीव्र स्वरूपाच्या हायपोथायरॉइडिझम मध्ये माणसाला भरती करायला लागतं. हृदयाचे स्नायू कमजोर होऊ शकतात. ही अशा प्रकारची लक्षणं हायपोथायरॉइडिझम मध्ये दिसतात. आणखी जी हायपर थायरॉइडिझम मध्ये लक्षणं दिसतात ती म्हणजे कधी कधी केस हे अगदी पातळ होतात. मी मगाशी डोळ्यांची काही तुम्हाला लक्षणं सांगितली. लाल होतो, चेहरा लाल होतो, असा गरम झाल्यासारखा वाटतो. कधी कधी गलगंड असतो आणि हृदयाचे ठोके इथे जलद असतात, तिथे मंद असतात, तिथे जलद असतात आणि ब्लड प्रेशर जे आहे वरचं आणि खालचं ह्याच्यात तफावत वाढते. माणसाचं वजन झपाट्याने कमी होतं आणि स्नायू जे असतात ते असे कमजोर झाल्यासारखे वाटतात. कधी कधी माणसाला खाली बसलेला असेल तर वर उठायला अडचण येते. जुलाब झाल्यासारखे वाटतात किंवा कधी कधी असं पाणी झाल्यासारखं, पातळ थोडं शौचालय झाल्यासारखं वाटतं. हात थरथरायला लागतात आणि कधी कधी नखांमध्ये सुद्धा काही लक्षणं आम्हाला दिसतात आणि तिथे पाळीमध्ये अंगावरून कमी जायला लागतं. आता ही मी सगळी सांगितली तुम्हाला लक्षणं.
पण एक लक्षात घ्या की प्रत्येक माणसात लक्षण असायलाच पाहिजे असं नाहीये. अनेकदा थायरॉइडचा आजार असतो, लक्षण काहीच नसतं, वेगळ्याच कारणासाठी काहीतरी चाचणी केली जाते, त्यात लक्षात येतं की अरे बाबा ह्या माणसाला थायरॉइडचा विकार आहे. तर असं अवश्य होऊ शकतं. दुसरं म्हणजे ही लक्षणं जी आहेत ती साधारणपणे तरुणपणात, बालपणात सुद्धा, तरुणपणात आणि प्रौढत्वात दिसतात. पण अगदी अर्भकात ही लक्षणं दिसणार नाही, अगदी म्हातारपणी ही लक्षणं दिसणार नाही. त्यामुळे हे जे अर्भक आणि अगदी वयस्क व्यक्ती जे आहेत त्यांच्यात मग विशेष जरा शंका घ्यायला लागते की बाबा ह्याला काही लक्षण नसताना सुद्धा थायरॉइडचा विकार असू शकतो. तर मगाशीच म्हटल्याप्रमाणे थायरॉइडचे जे जे स्राव आहेत ते सर्व पेशींकडे जात असतात आणि त्यामुळे थायरॉइडच्या आजारांमुळे उदाहरणार्थ हायपोथायरॉइडिझममध्ये म्हणजे जी आपली हृदय संस्था आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. मगाशीच मी म्हटलं हृदयाचं आकुंचन होतं आणि मग ते शिथिल होतं. तर हे जे कार्य हृदयाचं रक्त पुढे ढकलण्याचं हे थायरॉइडमध्ये मंद व्हायला लागतं. कधी कधी स्नायू मंद होतात हृदयाचे आणि मग हृदयाचा आकार मोठा होऊ शकतो. कधी कधी हृदयाचे ठोके मगाशीच मी सांगितले हे मंद होऊ शकतात, कधी कधी तात्कालिक बंद सुद्धा होऊ शकतात. त्यानंतर जी चेता संस्था आहे म्हणजे मेंदू आणि इतर जे आपली मज्जा संस्था आहे त्यांच्यावर देखील थायरॉइड ग्रंथीचा परिणाम होतो. त्यामुळे मगाशीच मी म्हटलं मंदपणा येऊ शकतो, भावनाशीलता कधी कधी येऊ शकते, माणूस बेशुद्ध होऊ शकतो. आणि याचं मी नंतर थोडंसं जरा विवरण करणार आहे. जनन संस्था जी आहे बायकांमध्ये असेल नाही तर पुरुषामध्ये देखील, पुरुषामध्ये सुद्धा थायरॉइडचा विकार झाला तर शुक्राणूंवर परिणाम होऊ शकतो, संख्या कमी होऊ शकते, शुक्राणू व्यवस्थित जे फिरले पाहिजे ते नाही फिरत, निष्क्रिय होतात, ते हे होऊ शकतं. पण विशेषतः बायकांमध्ये थायरॉइडचा विकार असल्यास आणि त्याचा जर इलाज जर केला नाही व्यवस्थित तर मग गर्भधारणा व्हायला अडचण येऊ शकते किंवा गर्भधारणा झालीच तर कधी कधी गर्भपात होऊ शकतो किंवा गर्भाची वाढ व्यवस्थित होणार नाही. हे असे लक्षणं कधी कधी होत असतात. त्यामुळे थायरॉइड हा विकार हा त्याचा उपचार अवश्य करता येईल, पण उपचार केला नाही तर त्याचं भारी नुकसान संपूर्ण शरीरावर होऊ शकतं. आता मी मगाशी म्हटलं स्त्रियांमध्ये हे विकार होण्याचा धोका जरा जास्त असतो. त्यामुळे समजा सर्वसाधारण मी मगाशी 11% असा एक आकडा सांगितला, तो सर्वसाधारण लोकसंख्येत. पण वय वर्षे 60च्या पुढे असलेल्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्यांच्यात तर हे प्रमाण 20% देखील असू शकतं. त्यामुळे दर 5 महिलेमध्ये एक महिला जी तिचं वय 60च्या पुढे आहे तिला थायरॉइडचा विकार असू शकतो. आता कारण काय, थायरॉइडचे विकार नेमके होतात कशामुळे? तर पहिलं एक कारण जे आहे डावीकडे जे लिहिलेलं आहे ऑटो इम्युन डिझीज. आता या शब्दाचं स्पष्टीकरण काय, याला मराठीत स्वयंप्रतिक्षम असा शब्द आहे. म्हणजे काय, तर आपल्या शरीराची एक क्षमता आहे, आपलं काय आणि परक काय हे शरीराला समजतं. म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्या कुणाचा तरी अवयव, उदाहरणार्थ मूत्रपिंड तुमच्या शरीरात समजा घातलं, शरीराला लगेच कळतं हे आपलं नाहीये, ही परकीय पेशी आहे, तिला फेकून द्यायला पाहिजे, तिचा स्वीकार आपण करता कामा नये. तेव्हा कोणत्याही परक्या पेशी विरुद्ध शरीर अँटीबॉडीज म्हणजे प्रतिद्रव्य नावाचे पदार्थ निर्माण करतं आणि हे पदार्थ मग त्या परक्या पेशीला नष्ट करतात. तेव्हा ही शरीराची एक यंत्रणा आहे, आपलं काय परक काय हे शरीराला समजतं. आता कधी कधी ही यंत्रणा बिघडते, म्हणजे शरीराला स्वतःच्याच काही पेशी परक्या वाटू लागतात आणि मग शरीर स्वतःच्याच पेशींविरुद्ध ही प्रतिद्रव्य किंवा अँटीबॉडीज तयार करतात. आता ही अँटीबॉडी जर विनाशकारी असतील, उदाहरणार्थ शरीराला वाटलं थायरॉइड आपलं परक झालंय तर थायरॉइड विरुद्ध अँटीबॉडीज प्रतिद्रव्य निर्माण होतील, ती विनाशकारी असतील तर थायरॉइडचं कार्य खराब होईल आणि हायपोथायरॉइडिझम होईल. ह्या उलट ही प्रतिद्रव्य उत्तेजक असतील, ती थायरॉइडला उत्तेजनाच देत राहत असतील तर मग थायरॉइडचं काम हे अति जास्त होईल आणि थायरॉइडच्या जे स्राव आहेत त्यांची रक्तातली पातळी वाढेल आणि हायपरथायरॉइडिझम होईल. त्यामुळे वर पाहता हे विकार विरुद्ध वाटतात आपल्याला, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. पण आज जी प्रक्रिया चालू असते प्रतिद्रव्य निर्माण होण्याची ती समान असते. आणि कधी कधी ही व्यक्तीची ती प्रवृत्ती असते की त्याला त्याच्या शरीराला हे समजत नाही आपलं काय आणि परक काय, त्यामुळे त्याचं शरीर हे अशा प्रकारचे प्रतिद्रव्य निर्माण करतं. आता मगाशी मी म्हटलं महिलांमध्ये थायरॉइडचे विकार अधिक आहेत, तर त्याचं कारण काय बुवा, तर हे जे स्वयंप्रतिक्षम विकार आहे, प्रतिद्रव्य निर्माण करण्याची शरीराची जी क्षमता आहे आपल्याच पेशींविरुद्ध, ती स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते आणि म्हणून स्त्रियांमध्ये अशा प्रकारचे ऑटोइम्युन आजार हे जास्त प्रमाणात दिसतात. आता ही प्रवृत्ती कधी कधी एकाच कुटुंबात असते, म्हणजे समजा तुमच्या कुटुंबात
एखाद्याला दुसऱ्या प्रकारचा ऑटोइम्युन आजार असेल, मग ह्याची उदाहरणं काय? मग मधुमेह प्रकार 1 म्हणजे टाईप 1 डायबिटीज, नेहमीचा मधुमेह नव्हे, जो बालपणी दिसतो तो, किंवा पांढरे डाग व्हिटिलिगो म्हणतात ना, किंवा कावीळचे काही प्रकार, संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, हे असे जे विकार आहेत, किंवा कधी कधी सगळे केसच शरीराचे उडून जातात, ॲलोपेशिया म्हणतात, टक्कलच पूर्ण टक्कल गुळगुळीत पडतं माणसाला, कारण शरीराला आपल्या केसांची मुळं परकी वाटू लागतात, म्हणून सगळे केस नष्ट होतात. तर ही जे ऑटोइम्युन विकार आहेत, एकाच कुटुंबात एखाद्या व्यक्तीला जर एका प्रकारचा ऑटोइम्युन आजार असेल, तर त्या कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या प्रकारचा ऑटोइम्युन आजार म्हणजे उदाहरणार्थ थायरॉइडचा आजार होण्याचा धोका जास्त आहे. तसंच एखाद्या व्यक्तीला ऑटोइम्युन कारणामुळे थायरॉइडचा विकार झालेला असेल, तर अशा व्यक्तीला दुसरी सुद्धा ऑटोइम्युन हे विकार होऊ शकतात. तर हे एक मोठं कारण आहे. आता काय होतं, गरोदरपणात हे प्रतिद्रव्य निर्माण करण्याची शरीराची प्रवृत्तीचं दमन होतं, त्यामुळे कुठलाही ऑटोइम्युन आजार गरोदरपणात हा कमी होतो. पण प्रसूतीनंतर ही प्रतिद्रव्य निर्माण करण्याची ही प्रवृत्ती उफाळून येते, आणि त्यामुळे अनेकदा प्रसूतीनंतर आपण बघतो की काही बायकांना थायरॉइडचे तात्पुरते किंवा कायमचे आजार होतात, पण ही प्रतिद्रव्य प्रसूतीनंतर वाढण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः ज्यांच्या शरीरात आधीच थायरॉइडची प्रतिद्रव्य आहेत, पण थायरॉइड चांगलं काम करत आहे, सामान्य काम करत आहे, अशा स्त्रियांमध्ये सुद्धा प्रसूतीनंतर ते थायरॉइड खराब होऊ शकतं. 8 ते 10% स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर थायरॉइड खराब होऊ शकतं. कधी कधी हे आजार तात्कालिक असतात, कधी कधी कायमचे असतात. त्यानंतर कुठल्या कारणासाठी थायरॉइडची शस्त्रक्रिया केलेली असेल, किंवा थायरॉइडला किरणोत्सारी काही औषध दिलेलं असेल, रेडिएशन मिळालेलं असेल, तर ती ग्रंथी मग नष्ट होते, कमतरता निर्माण होते, आणि अर्थात हायपोथायरॉइडिझम होतो. अनेक, मी मगाशी म्हटलं, अनेक इतर प्रकारची सुद्धा कारणं आहेत ज्यांनी थायरॉइडचे विकार होऊ शकतात. कधी कधी उदाहरणार्थ उजवीकडे बघा, थायरॉइडला सूज येते. त्याप्रमाणे शरीराच्या कुठल्याही पेशीचं संक्रमण म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं, त्याचप्रमाणे थायरॉइडला सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. थायरॉइडमध्ये सूज येऊ शकते, मग ती ग्रंथी तिथे गळा दुखायला लागतो, एकदम हालचाल सुद्धा करता येत नाही, गिळता येत नाही, काही ताप येतो. तर मग अशी जी ग्रंथी थायरॉइडची सुजलेली आहे, त्या ग्रंथीचा काम पुढे पुढे हळूहळू कमी होऊन ती ग्रंथी बंद पडू शकते. ही स्थूल मानाने मी म्हटलेली थायरॉइडची काही कारणं आहेत. मगाशी मी ही स्लाइड दाखवली होती, त्यात असं म्हटलं होतं की थायरॉइडचे 2 स्राव आहेत, आणि त्यात रासायनिक रचनेत किती आयोडीनचे अणू आहेत, 3 आहेत की 4 आहेत, त्यावरून T3 की T4 म्हणतात. याचा अर्थ थायरॉइडच्या हॉर्मोनच्या निर्मितीला आयोडीन आवश्यक आहे, आणि आयोडीन हे सूक्ष्म प्रमाणात शरीराला आवश्यक असलेलं पोषक तत्व आहे. आयोडीन आपल्याला कुठून मिळतं, तर ते आपल्याला समुद्रातून जे मासे असतात, किंवा समुद्राच्या वनस्पती असतात, किंवा आयोडीन परिपूर्ण मातीत उगवलेली जी अन्नधान्य असतात तिथून मिळतं. पण दुर्दैवाने आजकाल आपली माती ही इतकी निकृष्ट झालेली आहे की आपल्या नेहमीच्या आहारात अनेकदा पुरेसा आयोडीन आपल्याला मिळत नाही. आयोडीन किती पाहिजे खरं वास्तविक शरीराला? रोज फक्त 150 ते 250 मायक्रोग्रॅम एवढंच आयोडीन पाहिजे शरीराला. आता मायक्रोग्रॅम हा शब्द म्हणजे काय बुवा, तर 10 लक्ष मायक्रोग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम, म्हणजे किती सूक्ष्म आहे बघा. इतक्या सूक्ष्म प्रमाणात आयोडीनची गरज असते. पण तरी सुद्धा आयोडीन न्यूनता ही आज एक जागतिक आणि राष्ट्रीय समस्या झालेली आहे, आणि ती गंभीर स्वरूपाची आहे. आयोडीन न्यूनता जर झाली तर व्यक्तीला गलगंड होईलच, पण वंध्यत्व, वारंवार गर्भपात होणं, गर्भाची वाढ नीट न होणं, लहान आकाराचं बालक अर्भक जन्माला येणं, मतिमंदता, कर्णबधिरता, मुकेपणा, आणि स्नायू सतत ताठर राहणं, पॉल्सी ज्याला म्हणतात, असे विकार आयोडीन न्यूनतेमुळे होतात. आणि म्हणून आयोडीन न्यूनता ही जी जागतिक आणि राष्ट्रीय समस्या आहे, ही जर दूर करायची असेल तर त्याला एक सोपा, सुरक्षित, स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे, ते म्हणजे मिठाचं आयोडीनीकरण करणं. मिठामध्ये आयोडीन घालणं, कारण मीठ हा गरीबातला गरीब मनुष्यही वापरत असतो, त्यामुळे आयोडीन युक्त मीठ घेणं हे श्रेयस्कर आहे. अनेक लोकांना भीती वाटते की मी आयोडीन परिपूर्ण असताना आयोडीन युक्त मीठ घेतलं तर मला काही समस्या येईल का, तर कोणतीही समस्या येत नाही, कारण शरीर तेवढं अतिरिक्त आयोडीन हाताळू शकतं, आणि लघवीतून ते आयोडीन बाहेर पडू शकतं. पण आयोडीन न्यूनता ही हायपोथायरॉइडिझमची, मतिमंदतेचे फार महत्वाचं कारण आहे.
आता मगाशीच म्हटलं की थायरॉइडचे विकार अनेकदा एकाच कुटुंबात असतात, रक्ताच्या नात्यातून जातात. मी जेव्हा कुटुंबाचं विचारतो माझ्या रुग्णांना, तेव्हा म्हणतात हो ना, माझ्या सासऱ्यांना आहे ना थायरॉइडचा आजार. अहो, सासरे हे रक्ताचं नातं नाहीये. रक्ताच्या नात्यातला आपण विचारत असतो. रक्ताच्या नात्यातून थायरॉइडचा विकार होतो. लग्न केलं आणि त्या नात्यात थायरॉइडचा आजार असेल तर त्यांनी तुम्हाला थायरॉइडचा आजार होत नाही. त्यामुळे रक्ताच्या नात्यात जर कुणाला तुमच्या थायरॉइडचा विकार असेल तर अशा सगळ्या नातलगांनी देखील थायरॉइडची चाचणी वेळोवेळी केली पाहिजे. आता कुणाला धोका आहे थायरॉइडचा विकार होण्याचा, तर एक तर मी म्हटलं की पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा धोका जास्त असतो. 4 ते 5 पट तो धोका असतो. त्यानंतर ज्यांना काही जे मी म्हटलं स्वयंप्रतिक्षम म्हणजे ऑटोइम्युन आजार असतील, म्हणजे व पांढरे डाग आहेत कुणाला, कुणाला काही विशिष्ट प्रकारचा रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा संधिवाताचा प्रकार आहे, अशा व्यक्तींना थायरॉइडचा विकार होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्या मागच्या पिढीत म्हणजे आई वडिलांपैकी कुणाला तरी, स्वतःच्या पिढीत म्हणजे भावंडांना किंवा पुढच्या पिढीत म्हणजे मुलांना जर थायरॉइडचा विकार असेल तर अशा व्यक्तींनी वेळोवेळी थायरॉइडची चाचणी करून घेणं आवश्यक आहे. प्रसूतीनंतर बायकांनी 1 वर्षाच्या आत अनेकदा थायरॉइडच्या चाचण्या करणं श्रेयस्कर आहे. अनेकदा प्रसूतीनंतर थकवा येतो. आजूबाजूचे लोक म्हणतात अगं आत्ताच प्रसूती झालेली आहे म्हणून थकवा येत असेल. हे लक्षात येत नाही की तो थकवा थायरॉइडच्या आजारामुळे असू शकतो. त्यानंतर मी मगाशीच म्हटलं भावनाशीलता वाढते, औदासिन्य कधी कधी वाढतं. तर नसलेलं औदासिन्य थायरॉइडच्या आजारात होणार नाही, पण असलेलं औदासिन्य वाढेल किंवा असलेली काळजी वाढेल. त्यामुळे मानसिक काही प्रकारचे आजार असतील तर अशा व्यक्तीने देखील थायरॉइडची चाचणी करावी किंवा लिथियम सारखी मानसिक आजारात वापरली गेलेली जी औषधं असतात त्यांनी देखील काही थायरॉइडचे विकार होऊ शकतात. त्यानंतर जी जोडपी मूल होत नाहीये व प्रयत्न करतायत पण मूल होत नाहीये, वंध्यत्व आहे, कधी कधी थायरॉइडमुळे देखील वंध्यत्व येऊ शकतं. किंवा हृदयाचे ठोके अनियमित आहेत, अशा व्यक्तींनी देखील थायरॉइडची चाचणी करून घेणं आवश्यक आहे. किंवा कारण नसताना नको त्या आयोडीनला माणसाचं हे झालं, एक्सपोजर झालं. म्हणजे उदाहरणार्थ काही आजकाल पाण्याचे जे फिल्टर असतात त्यात आयोडीन घातलेलं असतं. अशा प्रकारचे फिल्टर मधून पाणी सतत प्यायल्यामुळे देखील थायरॉइडचे विकार होतात. मी मगाशीच म्हटलं काही औषधांमुळे थायरॉइडचे विकार होतात. आणि जर धूम्रपान हे तसंही वाईट आहे, पण थायरॉइडच्या विकारात जर धूम्रपान माणूस करत असेल आणि थायरॉइडचा विकार झाला तर अशा माणसाला डोळ्याचे विकार होण्याचा धोका जास्त असतो. आणि थायरॉइडचा विकार जर सुप्त अवस्थेत शरीरात असेल आणि मग काही मानसिक ताणतणावाखाली मनुष्य असेल, एखादी अप्रिय घटना घडलेली असेल त्याच्या कुटुंबात आणि त्याचा आघात जर झालेला असेल व्यक्तीवर, तर मग सुप्त अवस्थेत असलेला थायरॉइडचा विकार हा प्रकट होऊ शकतो, पण नसलेला थायरॉइडचा विकार येत नाही, हे कृपया लक्षात घ्या. त्यानंतर काही असे वयोगट असतात, काही आयुष्याचे टप्पे असतात, त्यात आवर्जून थायरॉइडची चाचणी करून घ्यावी. एक जो वयोगट आहे म्हणजे नवजात अर्भक. मी मगाशीच म्हटलं की थायरॉइडच्या आजाराची जी लक्षणं आहेत ती नवजात अर्भकात आणि वयस्क अति म्हाताऱ्या माणसात दिसत नाही. पण नवजात अर्भकात जर थायरॉइडचा विकार असेल, थायरॉइड खराबच असेल, कामच नसेल करत आणि अशा जर अर्भकाचा जर इलाज नाही झाला तर दर आठवड्याला बुद्ध्यांकाचे 5 ते 7 पॉइंट कमी होतात आणि कायमस्वरूपी मतिमंदता येते. तर 3,500 अर्भकांमध्ये एका अर्भकाला हायपोथायरॉइडिझम असतं आणि ते लक्षणांवरून दिसत नाही, लक्षण काहीच नसतं, पण उपचार केला नाही तर मतिमंदता येते. आणि म्हणून आजकाल धोरण असं आहे आणि असलं पाहिजे की प्रत्येक नवजात अर्भकावर थायरॉइडची चाचणी ही झालीच पाहिजे. तर हा एक वयोगट आहे. वयात येणारी जे मुलं मुली आहेत त्यांच्यात थायरॉइडचे विकार होण्याचा धोका असतो. त्यांच्यातही जर वाढ नीट होत नसेल, लैंगिक विकास अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर त्यांच्यातही थायरॉइडची चाचणी करणं गरजेचं आहे. मग प्रसूतीनंतर मगाशीच म्हटलं 1 वर्षाच्या आत बहुसंख्य स्त्रियांची मी म्हणेन थायरॉइडची चाचणी व्हायला पाहिजे. आणि वयस्क गटात लक्षणाची अपेक्षा कृपया करू नये. कोणतेही लक्षण नसताना थायरॉइडचा विकार असू शकतो. त्यामुळे ह्या ज्या खालची मर्यादा नवजात अर्भक आणि अगदी वय वर्ष 80-75 यांच्यात हे विकार असू शकतात, त्याची शंका असायला लागते. आणि आणखीन एक सांगतो की मगाशी मी नॉर्मल रेंज म्हटलं, थायरॉइडच्या स्रावांची नॉर्मल रेंज काय, तर ती रेंज एकसारखी नसते. म्हणजे वयस्क माणसात ती पातळी वरची मर्यादा ही वेगळी असते. त्यामुळे कृपया स्वतःहून थायरॉइडचं निदान करू नका. अनेकदा लोक काय करतात, थायरॉइडच्या चाचणीचं प्रतिवृत्त म्हणजे रिपोर्ट बघतात
आणि मग शेजारी ते उजवीकडे लिहिलेलं असतं ना नॉर्मल किती आहे, थोडा जरी आकडा पुढे गेला की त्यांना वाटतं अरे थायरॉइडचा विकार झाला, शिक्का मारतात, थायरॉइडचं औषध सुरू करतात. तर तसं नाहीये. वयस्क माणसात ती रेंज वेगळी आहे, गरोदरावस्थेत ती वेगळी आहे, लहान मुलात ती वेगळी आहे. त्यामुळे थायरॉइडच्या तज्ज्ञ माणसाने निदान केल्याशिवाय मला तरी कधी विश्वास बसत नाही एखाद्याच्या निदानावर. त्यानंतर काही लक्षणं जर असली तर शंका घ्यायला पाहिजे. म्हणजे वजनात पुन्हा काही फरक पडलेला असेल किंवा बुवा पोटाचे काही विकार नव्याने सुरू झालेले असतील, बद्धकोष्ठ नव्याने सुरू झालेले किंवा जुलाबासारखं नव्याने सुरू झालेलं आहे, सूज येते, पेटके, मुंग्या येत आहेत, स्नायू दुखतायत, चिडचिड होतीये, उदास वाटतंय किंवा फारच भावनशील झालाय माणूस, झोप नीट लागत नाहीये, घोरणं हे अत्यंत महत्वाचं एक लक्षण आहे. म्हणजे अति माणूस घोरायला लागलाय, पूर्वी नव्हता घोरत पण आता इतकं की माणसाला शेजारी झोपता येत नाहीये, हे सुद्धा थायरॉइडचं हायपोथायरॉइडिझमचं लक्षण असतं. थंडी जास्त वाजणं नको इतकी किंवा गरम जास्त होणं उलट म्हणजे हायपर थायरॉइडिझम मध्ये, किंवा पाळीच्या ज्या स्रावामध्ये जर कमी जास्त होत असेल, एखादी स्त्री मूड होत नसेल किंवा गर्भपात वारंवार झालेला आहे किंवा पुरुषामध्ये संबंध ठेवण्याची समर्थता नाहीये, तो समर्थ नाहीये, नपुंसकत्व आहे, अशा व्यक्तीमध्ये सुद्धा थायरॉइडची चाचणी करायला पाहिजे. लहान मुलांमध्ये उंची वाढत नसेल, लैंगिक विकास होत नसेल, थायरॉइडची चाचणी करायला पाहिजे. आता हे निदान कसं केलं जातं, तर एक तर या व्यक्तीला अशी काही पार्श्वभूमी आहे का व त्याला कौटुंबिक काही इतिहास आहे का थायरॉइडच्या विकारांचा किंवा काही ऑटो इम्युन आजारांचं काही आहे का हे पाहिलं जातं. लक्षणं काय आहेत, पण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे निदान हे लक्षणांवर केलं जात नाही, पार्श्वभूमीवर केलं जात नाही, ते चाचणीच्या आधारे केलं जातं. आणि मी म्हटलं की अनेकदा प्रयोगशाळा जर आपण बदलली तर कधी कधी ती सामान्य श्रेणी म्हणजे नॉर्मल रेंज थोडी बदलू शकते, कारण कोणत्या पद्धतीने ती तपासणी केलेली आहे त्यानुसार कधी कधी श्रेणी ही बदलत असते. आणि मी म्हटल्याप्रमाणे जर त्याच्यापेक्षा कमी किंवा खाली असा जर आकडा आला तर स्वतःहून निदान करू नका. जो थायरॉइडचा तज्ज्ञ आहे त्याचं मत घ्या आणि मगच ते निदान खात्रीशीर पद्धतीने करा. याचं कारण थायरॉइडचे जे गोळ्या असतात त्या अनेकदा दीर्घकाळ आयुष्यभर सुद्धा घ्यायचं असतं, त्यामुळे निदान हे फार करणं महत्वाचं असतं. मग अशीच म्हटलं मी की श्रेणी जी आहे गरोदरपणा नॉर्मल रेंजच वेगळं असतं, त्यामुळे स्वतःहून कृपा करून तुम्ही निदान करू नका. आणि सारख्या सारख्या चाचण्या करायच्या नसतात. एक औषध सुरू केलं की त्याचा पूर्ण परिणाम शरीरात यायला 1.5-2 महिने लागतात. तेवढी सबुरी ठेवायला पाहिजे. लगेच माणसं 15-20 दिवसांनी चाचण्या करत राहतात, असं करण्याची अजिबात गरज नाही, ते चुकीचं दिशाभूल करणार आहे. आणि मग जो इलाज असतो हा चांगलं, त्यात गोष्ट अशी आहे की थायरॉइडचा इलाज हा माणसाला पूर्णपणे चांगला करतो, पहिल्यासारखं पूर्ववत करतो. आणि एक योजना आम्ही करत असतो डॉक्टर लोक जेव्हा इलाज आम्ही करतो. आणि साधारणपणे हायपोथायरॉइडिझम मध्ये रोजच औषध घ्यायचं असतं, पण रोज म्हणजे काय असतं, तो आठवड्याचा डोस असतो. आठवड्याचा म्हणजे समजा आज औषध घ्यायला चुकलो आपण, उद्या 2 घ्यायची असतात. शेवटी तो आठवड्याचा डोस तोच राहायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे औषध सुरू केलं तर त्या केलेल्या औषधाचा परिणाम शरीरात स्थिर व्हायला, रक्तात स्थिर व्हायला 1.5-2 महिने सुद्धा लागू शकतात. त्यामुळे त्याच्या अगोदर चाचणी करण्यात काहीही अर्थ नाही. साधारणपणे थायरॉइडची जी गोळी हायपोथायरॉइडिझम मध्ये दिली जाते ही सकाळी उपाशी पोटी उठल्या उठल्या तरी घ्यायची असते. त्यानंतर अर्धा-पाऊण तास काही खायचं प्यायचं नसतं, पाणी प्यायलेलं चालतं, पण कधी कधी हे गैरसोयीचं असतं, अर्धा-पाऊण तास थांबायला लागतं माणसाला. तेव्हा एक दुसरी पद्धत आहे गोळी घेण्याची. रात्री माणसाला जाग आली, त्याचं पोट जर 4 तास कमीत कमी रिकामं असेल तर गोळी खाऊन तो पुन्हा झोपू शकतो, हेही चालतं केलेलं. आणि साधारणपणे ब्रँड्स अनेक वेगवेगळ्या भिन्न कंपन्या वेगवेगळ्या ब्रँड नावाखाली तेच औषध तयार करत असतात, साधारण ब्रँड बदलू नये साधारणपणे. आणि अनेक लोकांना वाटतं की थायरॉइडच्या विकारात कोबी खाऊ नये, फ्लावर खाऊ नये, सोया नको, ब्रोकोली नको, तर हे निराधार आहे, भ्रम आहेत समाजात पसरलेले. तुम्ही ज्या प्रमाणात कोबी खाता किंवा फ्लावर खाता किंवा सोया खाता त्या प्रमाणात खाल्ल्याने थायरॉइडवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे थायरॉइडच्या विकार झालेल्या व्यक्तीला काही एक विशेष प्रकारचा आहार घ्यायला लागतो किंवा काही गोष्टी खायला वर्ज्य असतात किंवा काही विशेष प्रकारचे व्यायाम असतात, पण तेही आजकाल एक टूब निघालेली आहे की काय मग भस्त्रिका केली की थायरॉइडचा आजार बरा होतो, काही प्रकारचे प्राणायाम केले की थायरॉइडचा आजार बरा होतो. हे सगळे समज निराधार आहेत. असं तुमच्या काही करण्या न करण्याने थायरॉइडचा आजार जाणार नाहीये किंवा डोस कमी होणार नाहीये, हे लक्षात घ्या. आणि डोस बंद करणं, गोळी बंद करणं हे उपचाराचं उद्दिष्ट कुठल्याही माणसाचं असू शकत नाही. एखाद्या गोष्टीची गरज असेल
तर माणसाला घ्यायला पाहिजे आणि ती त्यांनी घ्यावी, ती टाळता कामा नये. आता काही लोकांना असं वाटतं, काही गैरसमज जे आहेत ते मी इथे जरा दिलेले आहेत, की काही लोकांना असं वाटतं की थायरॉइडची गोळी घेतली की ती सुरक्षित नाही बाबा. अरे का सुरक्षित नसेल? जर शरीर पुरेशा प्रमाणात थायरॉइड तयार करत नसेल स्राव, आणि तो स्राव जर बाहेरून आपण दिला तर त्याने नुकसान कसं होईल? पाणी प्यायल्याने ज्याप्रमाणे नुकसान होत नाही, शरीरात पाणी होत नाही म्हणून बाहेरून पाणी आयुष्यभर प्यायला लागतं, त्याचप्रमाणे शरीर जर थायरॉइडचा हॉर्मोन तयारच करत नसेल तर तो हॉर्मोन ज्याप्रमाणे पाणी आयुष्यभर पितो त्याचप्रमाणे योग्य त्या डोस मध्ये जर थायरॉइडचा हॉर्मोन घेतला तर तो सुरक्षितच असणार आहे. उलट तो घेणं श्रेयस्कर आहे. नाही घेतला तर नुकसान होईल. फक्त योग्य त्या डोस मध्ये घेणं ही त्याची अट आहे. दुसरा एक जो समज आहे की थायरॉइडचा विकार हायपोथायरॉइड असलेल्या व्यक्तींना वजन कमी करतात, अजिबात नाही. मगाशी मला वाटतं मी पुरेसं स्पष्टीकरण केलेलं आहे. थायरॉइडचा आणि चरबीचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे थायरॉइडच्या व्यक्तीने तेवढेच जर प्रयत्न केले आणि आहारात इष्टते बदल केले इतर माणसांप्रमाणे त्याचंही वजन कमी होईल. कधी कधी वजन कमी होत नाही कारण ती प्रवृत्ती असते शरीराची. त्यामुळे थायरॉइडच्या विकारात औषध दिलं नाही तर 1-2-3 किलो वाढेल, पण पाणी साठल्यामुळे वाढेल. स्थूलपणा आल्यामुळे ते वजन वाढत नसतं. काही लोकांना वाटतं थायरॉइडचा एकदा विकार झाला ना म्हणजे कायमचा झाला. मगाशीच मी म्हटलं प्रसूतीनंतर जो थायरॉइडचा विकार होतो हा कधी कधी तात्पुरता असतो, परंतु बहुसंख्य लोकांमध्ये 80-85% लोकांमध्ये थायरॉइडचा विकार एकदा झाला की तो पूर्ण बरा औषधाशिवाय होत नाही. औषध घेतल्यास माणूस चांगला राहतो, पण औषधाविना माणूस सहसा बरा राहू शकत नाही. त्यामुळे गरज असेल तर औषध घ्यायचं असतं. त्यानंतर लोकांना वाटतं की लहान मुलात बुवा कसला थायरॉइड आला, नाही होणार, असं नसतं. थायरॉइड हे अगदी अर्भकापासून अगदी वयस्क म्हातारी अगदी माणसाला सुद्धा थायरॉइड आवश्यक असतात, ते विकार होऊ शकतात. त्यामुळे मी तर मगाशी म्हटलं प्रत्येक नवजात अर्भकावर थायरॉइडचं हे चाचणीही करायलाच पाहिजे. आता त्याच्या जो उलट जो आजार आहे त्याला हायपर थायरॉइडिझम म्हणतात. म्हणजे इथे थायरॉइड अतिक्रियता, अति काम करतंय, जास्त स्राव निर्माण करताय. आणि मग मी मगाशीच तुम्हाला काही लक्षणं सांगितली, भावनाशीलता, काळजी वाटणं, हृदयाचे ठोके जलद होणं, हात कापणं, घाम जास्त येणं, वजन कमी होणं, निद्रानाश, हे सगळे प्रकार होतात. हे मी पुन्हा पुनरुक्ती करणार नाही, पण साधारणपणे हे बायकांमध्ये जास्त होतात. तुम्ही बघताय त्या महिलेकडे तिचे डोळे कसे थोडे मोठे झाल्यासारखे, ती जणू काही आपल्याकडे बघते अशी रोखून, अशा प्रकारचे डोळे हे काही या थायरॉइडच्या आजारात होतात. माणूस डोळे मिटत नाही, झोपला तरी काहीतरी डोळ्यातलं पांढरं दिसत राहतं, गलगंड दिसतो, हात थरथरत असतात, चिडचिड होत असते, हालचाल माणूस नको असताना उगीच करत असतो. हे सगळे जे विकार आहेत, हे सगळी लक्षणं जी आहेत ही अशा महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. आता अर्थात हायपरथायरॉइडिझम मध्ये सुद्धा कोणत्याही वयोगटात स्त्री पुरुषांना होऊ शकतं, पण बायकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे आणि त्याची शक्यता वय वर्षे 20 नंतर विशेष जास्त असते. आता पुन्हा त्याचं निदान कसं केलं जातं, तर लक्षणं काय आणि मग डॉक्टर तपासणी करत असतात, म्हणजे वैद्यकीय तपासणी, आणि मग प्रयोगशाळेत जाऊन रक्ताची तपासणी करायची असते आणि त्याच्या आधारे पुन्हा आपण हे निदान करत असतो. कधी कधी सोनोग्राफी सांगितली जाते. तिथे गाठ आहे अशी जर शंका असेल, किंवा ज्याला न्यूक्लिअर मेडिसिन स्कॅन म्हणतात, व थायरॉइडची एकच गाठ जास्त काम करते का पूर्ण थायरॉइडच जास्त काम करत आहे हे जाणून घेण्यासाठी न्यूक्लिअर स्कॅन नावाची एक चाचणी केली जाते. आता साधारणपणे मी याच्या खोलात जात नाही पण हा तज्ज्ञ लोकांचा विषय आहे. पण हायपर थायरॉइडिझम मध्ये एकतर औषधं गोळ्या दिल्या जातात थायरॉइडचं वाढलेलं काम कमी करण्यासाठी. साधारणपणे त्या गोळ्या 2 वर्ष कमीत कमी घ्यायला लागतात, वेळोवेळी चाचणी करायला लागते. पण गोळ्या 2 वर्ष घेतल्या म्हणजे आजार प्रत्येकात जातोच असं नाहीये. आणि मग नाही गेला तर एक दुसरा पर्याय असतो ज्याला रेडिओ आयोडीन किंवा किरणोत्सारी आयोडीन असं म्हणतात, जे सुरक्षित असतं. अनेक लोकांना काळजी वाटते किरणोत्सारी असा शब्द वापरला तर, पण अत्यंत प्रभावी, स्वस्त आणि सुरक्षित असा हा उपाय आहे. आणि फारच क्वचित मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही कुणाला थायरॉइडची शस्त्रक्रिया करायला सांगतो. आता डूज अँड डोंट, काय करावं आणि काय करू नये. तर एक तर थायरॉइडची गोळी जर तुम्ही रोज घेत असला तर बिछाण्याच्या शेजारीच ठेवा, म्हणजे आठवतं माणसाला. डॉक्टरकडे वेळोवेळी त्यांनी जसं बोलवलंय तसं जा. मला काही त्रास होत नाही, कशाला जायचं डॉक्टरकडे, असलं करू नका. तुमच्या नातलगांपैकी, विशेषतः तुमच्या पिढीत, मागच्या पिढीत, पुढच्या पिढीत कुणाला थायरॉइडचे आजार असतील किंवा काही लक्षणं असतील तर त्यांना सांगा की बाबा रे डॉक्टरकडे जा, चाचणी करून घे. समजा एखादी स्त्री आहे, तिला गर्भधारणा पाहिजे, मग अशा स्त्रीने अगोदर थायरॉइडची चाचणी करावी आधी.
ती चांगली आहे ही खात्री केल्यावरच गर्भधारणा होईल अशी काळजी घ्यावी. आणि जर विशेष करून ज्यांना हृदयविकार आहे आणि थायरॉइडचाही विकार आहे त्यांनी दोन्ही डॉक्टरला म्हणजे हृदयरोग तज्ज्ञाला सुद्धा आणि थायरॉइडच्या तज्ज्ञाला सुद्धा सांगितलं पाहिजे त्याला कोणते कोणते विकार आहेत. आणि काय करू नये तर विसरू नये औषध, आणि विसरला तर थायरॉइड हायपोथायरॉइड गोळी दुसऱ्या दिवशी तरी घ्या. आणि कुठे अन्न पाणी त्याच्याही सोबत घ्यायचं थायरॉइडची गोळी असं करू नका. रिकाम्या पोटी तुम्ही ती घ्यायला पाहिजे गोळी. दुसरी जी औषधं तुम्हाला चालू असतील त्याची नावं तुम्हाला माहिती पाहिजे आणि ती तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरला सांगायला विसरू नका. कारण काही औषधांमुळेच थायरॉइडच्या चाचण्यांमध्ये फरक पडू शकतो. आणि स्वतःहून कोणतंही औषध सुरूही करू नका आणि बंदही करू नका. डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणतेही स्वतः माणसाने हे करू नका. आणि मी म्हटल्याप्रमाणे अनेक कंपन्या एकच औषध वेगवेगळ्या नावाखाली बनवत असतात, तर शक्यतो एकाच जो ब्रँड आहे एकच जो नाव आहे एक कुठली कंपनी आपण घेतली असेल तिचंच सतत चालू ठेवावं. असे हे काही काय करावं आणि काय न करावं असं एक मला सांगायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा आणि माझा अखेरचा जो तुम्हाला सांगणं आहे की थायरॉइडच्या आजारात जर उपचार व्यवस्थित चालू असेल तर असा मनुष्य पूर्ण निरामय आयुष्य जगू शकतो, कोणत्याही काळजीचं कारण राहत नाही. आणि जो सारखा एक प्रश्न विचारला जातो विशेषतः मुलींच्या लग्नाच्या वयाच्या ज्या मुली असतात की बुवा हिला थायरॉइडचा विकार आहे, वैवाहिक आयुष्य ही व्यवस्थित पार पाडू शकते का? तर हो असं त्याचं निसंदिग्ध उत्तर आहे. तिचा जर इलाज व्यवस्थित होत असेल तर गर्भधारणा, गरोदरावस्था, प्रसूती, तिचं अर्भक, त्याची पुढची वाटचाल ही पूर्ण सामान्य होऊ शकते आणि सुखी वैवाहिक जीवन अशी जगू शकते. हे कृपया लक्षात ठेवा. मला वाटतं इतकी चर्चा आजसाठी पुरेशी आहे. आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा. आपण जो मला वेळ दिलात त्याविषयी मी अत्यंत आपला आभारी आहे. हॅलो, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. कोणाला प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारता. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. थायरॉइडची गोळी सकाळी उपाशी पोटी घ्यायचं त्याचं स्पेसिफिक काही रिझन असतं का? त्याचं कारण असं आहे की गोळी जेव्हा जठरात जाते तेव्हा तिचं अभिशोषण म्हणजे ऍब्झॉर्प्शन व्हायला पाहिजे ना, ती रक्तात शेवटी पोचायला पाहिजे. तर अन्नासोबतच जर ती घेतली तर पाहिजे त्या प्रमाणात तिचं अभिशोषण होत नाही. म्हणजे तेवढंच काम करून घेण्यासाठी मग जास्त औषधाचा डोस द्यायला लागेल. त्यामुळे पूर्णपणे त्या गोळीचं अभिशोषण, त्या औषधाचं अभिशोषण आपल्या जी अन्नसंस्था आहे, जठर आहे, तिथून ती रक्तात पूर्णपणे पोचावी या हेतूने ती उपाशी पोटी घेतली जाते. धन्यवाद. थँक्यू. हॅलो हॅलो डॉक्टर. हो. मला विचारायचं होतं की तुम्ही मगाशी उल्लेख केलात की आठवड्याभराचा तो डोस असतो म्हणून ना, हो. तर ते आम्हाला कळू शकत नाही ना. ऍक्च्युली रोज एक गोळी घ्यायला सांगितलेली असेल तर त्या केसमध्ये विचारायला पाहिजे का डॉक्टरांना मग? नाही, असं आहे की समजा उदाहरणार्थ तुम्ही 100 पॉवरची गोळी रोज घेत असला आणि 100 पॉवर तुम्हाला कमी पडतंय असं त्या तज्ज्ञ डॉक्टरला वाटलं आणि मग डोस समजा वाढवायची वेळ आली तर दरवेळेला 100ची 125च करायला पाहिजे असं नाहीये. आठवड्यातले 5 दिवस 100 घ्यायचे आणि आठवड्यातले उरलेले 2 दिवस 150 घ्यायचे किंवा 200 घ्यायचे असं केलं तरी चालतं. नाही, पण म्हणजे मग ते आम्ही डॉक्टरांना विचारायला पाहिजे का त्यांनी रोज 100 सांगितले असेल तर 100 घेतली तर ठीक आहे? हो, तुम्हाला जर रोज 100 घेऊन पुरत असेल तर रोज 100 घ्यावी. असं नाहीये की रोज वेगवेगळ्या डोस प्रत्येक माणसाला लागेल असं नाहीये. काय आहे 100 पॉवरची गोळी तुलनेने स्वस्त असते हे त्यातली मेन आहे. 125 पॉवरची घेतली, 150 पॉवरची घेतली तर तुलनेने महाग असते. खरं थायरॉइडची गोळी स्वस्तच असते पण त्यातल्या त्यात 100 पॉवरची सर्वाधिक स्वस्त असते. म्हणून मी काय करतो, मला समजा माणसाला 50च द्यायचं आहे, मी त्याला 100ची गोळी आठवड्यातली 4 दिवस घ्यायला सांगते, 50ची रोज न घेण्यापेक्षा. असंही चालतं केलेलं, असं माझा म्हणण्याचा उद्देश. आणि एखाद दिवशी जर चुकून विसरली फरक नाही पडत, पण दुसऱ्या दिवशी ती विसरलेली गोळी पुन्हा एखाद दिवशी गोळी तो डोस आठवड्याचा आहे ना, दुसऱ्या दिवशी घ्यावी. ती विसरलेली गोळी दुसऱ्या दिवशी घ्यावी, मग काही फरक पडत नाही. म्हणजे मग एखाद दिवशी द्यायला पाहिजे. हो हो हो, बरोबर आहे. 200 म्हणजे रोज 100 हा डोस चालू असेल आणि एकाच दिवशी 100 विसरला तर दुसऱ्या दिवशी 200 घ्यावी लागेल.
आणि ज्या दिवशी एक दुसरा ओके. प्रश्न असतो की ज्या दिवशी आपण चाचणीला जातो त्या दिवशी गोळी घ्यावी की न घ्यावी, तर काही फरक पडत नाही हा. बघा. तुम्ही गोळी घेतलीये काय का न घेतलीये काय त्यांनी फरक पडत नाही. आणि रिकाम्या पोटीच जायला पाहिजे, उपाशी पोटीच प्रयोगशाळेत जायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. खाऊन पिऊन सुद्धा माणूस जाऊ शकतो. कुठल्याही वेळेला चाचणी केली तरी काहीही फरक पडत नाही. ओके, थँक्यू. कोणाला काही प्रश्न आहेत अजून? डॉक्टर, जर थायरॉइडचे आपल्याला टेस्टिंग करून घ्यायचंय तर त्याच्यामध्ये डायग्नोसिस साठी नेक्स्ट सोनोग्राफी करणं ही महत्वाची बाब आहे का? नाही नाही नाही. थायरॉइडच्या मी म्हटलं ना मगाशी, मी 2 प्रकारचे आजार सांगितले, रचनेशी संबंधित आणि कार्याशी संबंधित. कार्याशी संबंधित जे विकार आहे त्यांचं निदान रक्तातल्या चाचणीतून केलं जातं. प्रत्येक वेळेला सोनोग्राफी करण्याची गरज नाही. सोनोग्राफी ही रचनेशी संबंधित विकारांच्या निदानासाठी केली जाते. गाठ आहे असं मला वाटतंय, समजा शंका येते, तर मग सोनोग्राफी करायची असते. नाहीतर सोनोग्राफी काय प्रत्येक थायरॉइडच्या व्यक्तीने करायला पाहिजे असं मुळीच नाही. मग ती तिचा आवाज जरा ठीक येत नाही मला. तुमचा प्रश्न ऐकू नाही आला मला. गाठ ही डॉक्टरांना गळ्याला हात लावून कळतं का हो की हो 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 हो. ओके, म्हणजे थँक्यू. अनुभवी डॉक्टरला गळ्याला मागून हात लावला तर अनुभवी डॉक्टरला त्यातल्या तज्ञाला कळतं की तिथे गाठ आहे का नाही. थँक्यू. मला असं वाटतंय कोणाला काही आहे विचारायचंय, नाहीतर आपण इथे थांबूया. डॉक्टर, मला एक प्रश्न डॉक्टर. विचारायचा आहे. हो विचारा ना. हायपरथायरॉइडिझममुळे किडनी स्टोन्स होतात का? नाही नाही. हायपरथायरॉइडिझम मध्ये किडनी स्टोन होत नाही. मूतखड्याचा आणि थायरॉइडच्या कोणत्याही विकाराचा संबंध नाही. काही मात्र असे विकार असतात, ते फार क्वचित दिसायला लागतात, की ज्यात एकापेक्षा अधिक अंतःस्रावी ग्रंथींचे विकार एकत्र येतात. मग अशा काही विकारांमध्ये दोन्ही विकार एकत्र येऊ शकतात, पण हे अपवादात्मक आहे. सर्वसाधारणपणे थायरॉइडच्या विकाराचा आणि मूतखड्याचा काही संबंध नसतो. त्याचा पॅराथायरॉइडशी संबंध असू शकतो. डॉक्टर, मला एक विचारायचं होतं. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की हायपोथायरॉइड असेल तर पोटऱ्या वगैरे खूप दुखतात. बरोबर. पाय आणि पोटऱ्या जर खूप दुखत असतील तर याचा अर्थ परत थायरॉइड मध्ये चेंजेस झालेले असू शकतात का? चेकिंग करायला पाहिजे का? ही शक्यता आहे, पण एक लक्षात घ्या, एक उदाहरण, तुम्ही जे उदाहरण सांगता तेच मी सांगतो. थायरॉइडच्या विकारात पोटऱ्या दुखतात, याचा अर्थ पोटऱ्या दुखणाऱ्या सर्व लोकांना थायरॉइडचा आजार नसतो. त्यामुळे अच्छा. शेवटी ते कारण पोटऱ्या दुखण्याचं थायरॉइडचा विकार आहे का नाही हे रक्तातली चाचणी सांगत असते. रक्तातली चाचणी जर सामान्य असेल आणि तरी जर पोटऱ्या दुखत असतील तर त्याला वेगळं कारण शोधायला पाहिजे. मग थायरॉइड जबाबदार नाही त्याला. अच्छा, ओके, थँक्यू. डॉक्टर, माझा प्रश्न हा हॉर्मोन इम्बॅलन्स रिलेटेड आहे. जर प्री मेनोपॉज पिरियड मध्ये ओव्हेरियन सिस्ट होत असतील आणि रेकरंट होत असतील, म्हणजे पुन्हा हॉर्मोन थेरपी घेतली की ठीक होतं आणि पुन्हा काही महिन्यांनी येत असेल, तर तो आजार जाऊ शकतो का पूर्णपणे? आणि तुमच्याकडे याच्यावर काही उपचार अवेलेबल आहेत का? बघा, प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असतं. एक सरसकट विधान असं करता येणार नाही. परंतु थायरॉइड काय तुम्ही सिस्टचं बोलताय आता? डॉक्टर, आवाज येत नाहीये. ओव्हेरियन सिस्टचा आता बोलताय. हा अर्थात प्रश्न थायरॉइडशी संबंधित दिसत नाही तुमचा. परंतु ओव्हेरियन सिस्ट हे कुठल्याही जेव्हा संक्रमण काळ आयुष्यातला चालू असतो, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती, त्या सुमारास अशा प्रकारे ओव्हेरियन सिस्ट जर होत असेल तर त्याच्या हॉर्मोनच्या काही उपचारांनी त्याचा उपचार होऊ शकतो. अर्थात सिस्ट पुन्हा येऊ शकते. तर वारंवार येत असेल आणि आकाराने वाढतच असेल आणि ती आजूबाजूच्या अवयवांवर दबाव टाकत असेल तर मग शस्त्रक्रिया सांगितली जाते. कधी कधी औषधानेच ते बरं होत असते. ओके ओके, थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, मनापासून धन्यवाद. आज आपल्याकडे गोडबोले डॉक्टर आले आणि त्यांनी अतिशय सुरेख अशी थायरॉइडला धरून आपल्याला माहिती सांगितली की अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे काय, थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइडचे विकार कुठले, ते कशामुळे होतात, त्याची काळजी काय घ्यायची,
कोणाला जास्त धोका आहे, थायरॉइडची चाचणी केव्हा कधी करायची, त्याची व्याप्ती किती मोठी आहे, औषधाचा डोस कसा घ्यावा, आहार कसा असावा किंवा आहारामध्ये आणि थायरॉइडचा कसा संबंध नाहीये, गैरसमजुती काय आहेत, लठ्ठपणा आणि थायरॉइड याविषयीच्या गैरसमजुती कशा आहेत, हे सगळं डॉक्टरनी अतिशय सविस्तर आणि अतिशय प्रिसाईज आपल्याला सांगितलं. डॉक्टर खूप खरं तर व्यस्त असतात, आम्हाला कल्पना आहे त्याची, पण आपल्या माइंड जिमच्या प्लॅटफॉर्मवर आज डॉक्टर आले आणि त्यांनी आपल्याला अतिशय मोलाची माहिती सांगितली आणि मला खात्री आहे की आता तुम्ही ती माहिती घेऊन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ती शेअर कराल आणि लवकरात लवकर, जसं डॉक्टर म्हणले की थायरॉइडचं निदान व्हायला उशीर लागतो, तर तसं होणार नाही आता असं मला वाटतंय. तर आपण लवकर निदान करून लवकर उपचार घेतले तर थायरॉइड पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे आपल्याला त्यांनी सांगितलं. तर डॉक्टर मनापासून धन्यवाद. आणि ज्यांना कोणाला डॉक्टरना भेटायचं असेल त्यांनी त्यांच्या क्लिनिकवरती जरूर जावं. गुगलवरती त्यांची सगळी माहिती उपलब्ध आहे, तर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन जरूर त्यांची गाठ घ्यावी. आणि म्हणजे पर्सनली ज्यांना भेटायचंय त्यांचे पर्सनली, जसं आता डॉक्टर म्हणले की व्यक्तिशः ते बदलत राहतं, तर त्यांची गाठ घेतलीत आणि स्वतःवर उपचार करून घेतले तर ते जास्त बरं होईल. आणि हे माइंड जिमचा हाच उद्देश आहे की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पोचवायची आणि त्याचा तुम्ही वापर करून घ्यावात, हाच माइंड जिमचा उद्देश आहे. डॉक्टर पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुम्ही आलात आणि वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार. आभार.